उल्हासनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे। उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड सह राहुल पाटील यांच्यावरती बंदुकीच्या गोळ्या झाडलेल्या आहेत। त्यामध्ये राहुल पाटील सह महेश गायकवाड गंभीर जखमी झालेले आहेत आणि आपण आता सध्या कल्याण पूर्वेतील त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या बाहेर आहोत। या कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत। त्याचप्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तुम्ही बघताय कार्यालयाच्या बाहेर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। त्यांचे कार्यकर्ते देखील या जनसंपर्क कार्यालयामध्ये आलेले आहेत आणि ही एकूण घडलेली घटना जी आहे ती अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। माझ्यासोबत त्यांचे सहकारी आहेत महेश गायकवाड यांचे। आपण त्यांना विचारणार आहोत नेमकं काय प्रकरण काल झालं होतं आणि आता काय मागणी आहे आपली। प्रकरण काय नाही साहेब, घात केलेला आहे एक चांगला समाजसेवक जो आपला कल्याण शहराचा लाडका महेश गायकवाड जो प्रत्येक गरीबाच्या घरातला गळ्यातला तावीज बनलेला आहे। त्याची यशस्वी वाटचाल गेल्या 15 वर्षाचा आमदार ज्यांनी कल्याणची विटंबना केलेली आहे, आज त्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याचा पराभव दिसू राहिलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं होतं, महेश गायकवाड जसं पूर्ण कल्याण शहरामध्ये पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये काम करून माणसांची मनं जिंकतायत, कल्याणचा विकास करतायत, तसा आमदारांनी तो प्रयत्न करावा आणि त्यांना तो प्रयत्न करायचा। परंतु त्यांनी गेले 15 वर्ष जो प्रकार केला आहे, जनतेची फसवणूक केलेली आहे। ज्या भूमिपुत्र म्हणून त्यांना माणसांनी निवडून दिलेलं आजपर्यंत, त्या भूमिपुत्रांची त्यांनी वाट लावलेली आहे। प्रत्येक जागेवर जागेचे व्यवहार करायचे, भूमिपुत्राचीच वाट लावायची, असे प्रकार करत आले। आता कालचा जो प्रकार होता तोही एका जमिनीच्या याच्यातून झालेला प्रकार होता। परंतु तिथे नेहमी प्रकारे त्यांनी आजपर्यंत खोट्या केसेस दाखल करणे हे ते करणं प्रकार केलेले। कालही ते खोटी केस दाखल करायला गेले आणि आपली सच्चाई साबित करण्याकरता तिथे गेले असता कोणी विचारही करणार नाही का पोलीस स्टेशनमध्ये असा घात होऊ शकतो। आणि जो झाला प्रकार जो तिथे झाला तो पूर्णपणे ठरवून केल्यासारखा, पूर्णपणे जे प्रत्यक्षदर्शी आहेत, जे फिर्यादी आहेत, त्यांच्या सांगण्यानुसार पूर्णपणे हीच जाणीव होते का हा जो पूर्ण प्रकार केला हा ठरवून केलेला आहे। त्यांना जर करायचं होतं अशा गोरगरीब जनतेच्या गराड्यामध्ये राहून महेश गायकवाड अटॅक करायचं, त्यांना प्रत्युत्तर कळलं असतं। आज एवढा उद्रेक आहे जनतेच्या मनामध्ये, परंतु आम्हाला जी शिकवण आहे जनतेची सेवा करायची, आज प्रत्येक कार्यकर्ता तडफडलेला आहे, तळमळतोय महेश गायकवाड करता। परंतु गणपत गायकवाडनी हे लक्षात ठेवायचं, आज 6 गोळ्या घातल्या परंतु महेश गायकवाड आहे तसं, त्याच्या मागे हे आमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे। आज प्रत्येक घराघरामध्ये महेश गायकवाड फुटलेला आहे। गणपत गायकवाडनी एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवावी, कालचा जो त्यांनी प्रकार केलेला आहे तो एक महेश गायकवाड संपल, त्याच्या मागे आमच्यासारखे 1000 महेश गायकवाड कल्याण याच्या पुढे उभे राहतील, हे गणपत गायकवाडनी लक्षात ठेवायचंय। आणि गणपत गायकवाडला आज मी तर खुल्लेआम चॅलेंज करतोय, महेश गायकवाड संपल्यानंतर महेश गायकवाडचा बदला घेण्याकरता प्रशांत पोटे नेहमी उभा असेल हे त्यांनी लक्षात ठेवायचं आणि त्याच्या मागे ही सगळी कार्यकर्ते त्याच्याकरता उभे असेल। त्यामुळे गणपत गायकवाडने डोक्यातून काढून टाकावं का मी जर महेश गायकवाडला समजलो म्हणून मी कायम स्वरूपी माझी परत प्रगती होईल, परंतु ज्यावेळेस महेश गायकवाडला कळेल त्याच्या मागे अशा 1000 महेश गायकवाड उभे राहतील, हे गणपत गायकवाड लक्षात ठेवायचं। आणि माझी पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे का अजूनपर्यंत आम्ही घात झालेला आहे, ऍक्च्युली पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या नागरिकाचा दाद मागायला गेलेला नागरिकाचा घात झालेला आहे, तरी सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनावर अजून कुठलाही आळ लावलेला नाही। आमची एवढीच विनंती आहे, जो झाला प्रकार आहे, जो सगळं त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्या पुराव्यानुसार गणपत गायकवाड यांना आता त्यांनी अटक केली सांगितले। म्हणजे या गुन्ह्यामधले जेवढे आरोपी आहेत आणि जेवढे त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतील ते तिथे ठरवून गेलेले आहेत हा घात करण्याकरता। त्याकरता प्रत्येक माणूस जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये येत असेल जो घात करतो त्याच्यावर प्रत्येकावर कारवाई व्हावी ही आम्ही त्यांना विनंती करतो। मधल्या काळामध्ये देखील त्यांचा एक सोशल मीडियामधून एक वाद झाला होता, त्यावेळी देखील एकमेकांनी चॅलेंज केलं होतं आणि त्या काळी पोलिसांनी मध्यस्थी करून तो प्रकार त्या ठिकाणी थांबवला होता। मात्र याला उद्रेक पुन्हा झालेला आहे आणि पोलीस स्टेशनमध्येच गोळ्या झाडल्यात, याकडे सगळं कसं बघताय तुम्ही? विचार करण्यासारखी गोष्ट आहे साहेब, पण तुम्हाला मी एवढंच सांगेल, मागच्या वेळेस जो वाद थांबला गेला, पोलिसांनी जरी मध्यस्थी केली असती तरी आमच्यावर जे संस्कार आहेत, आम्हाला नेहमी गुंड 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 म्हणून आम्हाला संबोधलं जातं, परंतु आजपर्यंत आमचा रेकॉर्ड तुम्ही काढावा किंवा काय काढावा, महेश गायकवाडना गुंड बनवण्याच्या मागे कारणीभूत हा गणपत गायकवाड आहे। हा गेले 15 वर्षात महेश गायकवाडचा सामना हा कार्याने करू शकत नाही, म्हणून त्याला कुठे ना कुठे गुत्तवाच्यावर खोट्या केसेस करायच्या। आतापर्यंत तुम्ही पूर्वइतिहास काढला असेल तर महेश गायकवाडच्या विरुद्ध केसेस ज्या आहेत त्या कुठेतरी गरीबाला न्याय देण्याकरता आहेत। आजपर्यंत महेश गायकवाडने कधी कुठल्या गरीबाचा अन्याय केलेला नाही किंवा छळ केलेला नाही। जिथे गरीबावर अन्याय होतो तिथे महेश गायकवाड स्वतःची पर्वा न करता उभा राहत आलेला आहे। आणि मागच्या वर्षी त्यांनी चॅलेंज दिलं, सगळं केलं, ते चॅलेंज दिल्यानंतर पण आम्ही त्यावेळेस पण कल्याणच्या जनतेचा विचार केला आणि आम्ही त्यावेळेस शांती पकडली।
त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस आम्ही एका साईडला शांती पकडली त्यावेळेस त्यांनी जो दंगानाच केला डवडच्या इथं उभा राहून तो शोभनीय होता का ते तुम्ही ठरवा. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती कशी आहे आणि त्यांना किती गोळ्या लागल्या होत्या? काल जो पोलिसांमध्ये प्रकार घडला, माणूस पोलिसांच्या भरोश्यावर तिथं गेला होता आणि पोलिसांच्या केबिनमध्ये हा प्रकार घडेल असं कोणी सांगूच शकत नाही. जो तिथं घडला आणि जो प्रकार प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे तो त्यांनी पूर्णपणे डोळ्यांची पूर्ण जी स्टेटमेंट आहे ती पोलिसांना दिलेली आहे, फिर्यादीमध्ये नोंदवलेली आहे. त्यामुळे आम्हाला पोलिसांना न्याय करायचे, फक्त पोलिसांना आमची एवढीच रिक्वेस्ट आहे का पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. जर पोलिसांकडून आम्हाला न्याय नाही भेटला तर पूर्ण कल्याण महेश गायकवाडांचा न्याय मिळवण्याकरता आम्ही जिथं सांगाल तिथं काही करण्याकरता तयार आहोत. मात्र हा गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये झालेला आहे. यामुळे एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय की यांच्याकडे हा जो रिव्हॉल्वर जो आहे तो पोलीस स्टेशनच्या म्हणजे सिनियर पीआयच्या कॅबिनमध्ये घेऊन कसे गेले, तो तिथे काढला गेला नाही, असे काही प्रश्न उपस्थित होतात. हे सांगतो याच्यात पोलिसांचा सुद्धा घात झालेला आहे. कारण ही आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, जनतेची सेवा करणारा माणूस आहे, तो सुद्धा पोलिसांमध्ये जाऊन असा घात करेल असा कोणाचाच विश्वास नाही. त्यामुळे हे पोलीस प्रशासनाचा सुद्धा घात या गणपत गायकवाडने केलेला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आपली आबरू वाचवण्याकरता योग्य त्याचा तपास करावा आणि योग्य ती माहिती जनतेसमोर आणावी. तुमची आता काय मागणी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? आमची मागणी एवढीच आहे, ज्या काही गोष्टी आता समाजामध्ये तो जो ज्या आविर्भावाने जो स्टेटमेंट देतोय का माझ्या मुलावर हे झालं, माझ्या मुलावर ते झालं, असे प्रकार तिथं काहीच घडलेले नाहीत. पोलिसांनी ती सत्यता जनतेसमोर आणावी. जो त्या खोट्या स्टेटमेंट करतोय आणि स्वतः सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करतोय का आम्ही माझ्या मुलाकरता केलं, मला याचा पश्चाताप नाही, पश्चाताप त्याला जरूर होणार. महेश गायकवाड जिवंत आहे, त्याला आयुष्यभर पश्चाताप करायचा, आयुष्यभर. महेश गायकवाड जिवंत आहे आणि महेश गायकवाडला कोणी आज त्याला ते उदाहरण भेटलेलं आहे का महेश गायकवाडचा कोणी वाकडं करू शकत नाही, त्याच्या मागे जनतेचे आशीर्वाद आहेत. अत्यंत धक्कादायक ही घटना काल उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये घडलेला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे. पोलिसांनी योग्य तो तपास करावा अशी देखील कार्यकर्त्यांकडून मागणी होताना आपण पाहत आहात. कॅमेरामन उत्तमसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.